श्री स्वामी समर्थ. तर आज मी एकदम धमाकेदार सिरीजची अनाउन्समेंट करण्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे. आपण जातोय म्हणजे भरपूर स्वामी भक्तांची कमेंट मला आलेले आहेत, कमेंट आणि मेसेज आलेले आहेत की दादा तुम्ही एक नवीन सिरीज बनवा, अक्कलकोट, गाणगापूर, पिठापूर वगैरे. ते तर करणारच आहे आणि सोबत मी तुम्हाला अजून नवीन ठिकाणी घेऊन जाणार आहे आणि एकदम कमी बजेटमध्ये तुम्ही तिथं कसं जाऊ शकता, राहण्याचे काय ऑप्शन आहेत आणि सर्व येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवून देणार आहे. तर आपण जाणार आहे म्हणजे एक प्रदक्षिणा म्हणजे कोणती अक्कलकोट, गाणगापूर आणि पिठापूर. हे प्रदक्षिणा म्हणजे खूप भाग्यवान लोकांना म्हणजे करायला भेटते. त्यामधून मी एक स्वामी भक्त आहे जे मला करायला भेटते. आणि दुसरं म्हणजे 2 ज्योतिर्लिंग करतोय. 2 ज्योतिर्लिंग म्हणजे रामेश्वरम आणि दुसरं म्हणजे श्रीशैल्यम. हे 2 ज्योतिर्लिंग आपण येणाऱ्या सिरीजमध्ये करणार आहेत आणि सोबत आपण 2 धाम करणार आहेत. 2 धामपैकी कोणतं धाम? एक रामेश्वरम एक धाम आहे. 4 धामपैकी रामेश्वरम एक धाम आहे आणि सोबत जगन्नाथपुरी हे एक धाम आहे. हे 2 धाम आपण करणार आहेत. एक आईसलँड म्हणजे रामेश्वरम हे एक आईसलँडच आहे. म्हणजे पंबन ब्रिज वरून समुद्राला कनेक्ट होऊन ते आपल्याला रामेश्वरम मध्ये सोडतात, म्हणजे ते आईसलँडच आहे. तर हे सर्व आपण येणाऱ्या सिरीज मध्ये कम्प्लीट करणार आहेत. आता सध्या आपण अक्कलकोटला आलोय. अक्कलकोटवरून आपण गाणगापूरला जाणार आहे आणि अक्कलकोटला आपण लातूरवरून कसं आलोय तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता. तर या सिरीजसाठी उत्सुकतेने मी बॅग पॅक करून लातूरच्या बसस्टॉपवरती येतो. लातूरच्या बसस्टॉपवरती आल्यानंतर मी सोलापूर गाडीने सोलापूरच्या दिशेने निघतो. मला सोलापूरला 222 रुपये तिकीट पडते आणि 1 ते 1.5 तास प्रवास केल्याच्या नंतर अर्णव हॉटेलवरती आपली बस थांबते. चहा आणि नाश्ता झाल्यानंतर आपली बस तुळजापूरच्या दिशेने रवाना होते. तुळजापूरमध्ये 5-10 मिनिटं थांबल्याच्या नंतर आपली बस डायरेक्ट सोलापूरला जाते. सोलापूर स्टेशनवरती काही वेळ वाट पाहिल्यानंतर आपल्याला अक्कलकोट बस भेटते. सोलापूर ते अक्कलकोटचं तिकीट 71 रुपये बसते. 71 रुपये देऊन मी अक्कलकोटला येतो. तर आता आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहेत की इथून आपण महाराजांनी, स्वामी समर्थ महाराजांनी अक्कलकोटमध्ये कोटे वास्तव्य केलं आणि कोटे त्यांनी आपला चमत्कार दाखवला. हे सर्व तीर्थस्थळे म्हणजे हे सर्व मंदिरं आपण व्हिजिट करणार आहेत आणि तिथला जो कोणता इतिहास आहे ना तो मी तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये आणि या व्हिडिओमध्ये पण दाखवून देणार आहे. तर चला जर आपण अगोदर म्हणजे सर्वात अगोदर स्वामी समर्थ महाराज कोठे आले होते? बस स्टँड म्हणजे अक्कलकोटमध्ये एक बस स्टॉप आहे. बस स्टॉप पाशी खंडोबा मंदिर आहे. तर आपण अगोदर खंडोबा मंदिर पाशी जाऊ. आणि भरपूर स्वामी भक्तांना हा प्रश्न पडला असेल की मी भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, श्री स्वामी समर्थ, जय स्वामी समर्थ, हा शर्ट कुठून घेतला आहे? हा तुम्हाला भरपूर लोकांना प्रश्न पडला असेल. तर चला तर मी दाखवून देतो, कारण भरपूर लोक मला कमेंट पण करतात. चला मी तुम्हाला दाखवून देतो हा शर्ट कुठून घेतलाय. हे पाहू शकता, स्वामी ओम एंटरप्राइजेस म्हणून आहे अक्कलकोटमध्ये. जर तुम्ही अक्कलकोटमध्ये आला असाल तर स्वामी ओम एंटरप्राइजेसमध्ये जाऊन तुम्ही हा शर्ट घेऊ शकता. आणि दुसरं म्हणजे यांच्याकडे धोती वगैरे आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे स्वामी समर्थ महाराजांच्या जे फोटोज वगैरे आहेत, लाईटमध्ये फोटो आपण भरपूर रीलमध्ये वगैरे पाहिले असतील, हे फोटोज पण हे सेल करतात. आणि तुम्ही म्हणजे फॅमिलीसोबत येता, दुसरं म्हणजे तुम्हाला म्हणजे घेऊन जाण्याचे पण प्रॉब्लेम येऊ शकते. तर हे ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये हे होम डिलिव्हरी पण करतात. म्हणजे शुल्लक चार्जेस थोडेसे जास्ती असतील, म्हणजे 100-200 जास्ती असतील, पण न तुटता न काही करता स्वामी समर्थ महाराजांचा हे जो कोणता फोटो आहे ते तुम्हाला लाईटमध्ये होम डिलिव्हरी एकदम सुरक्षितपणे करून देतील. त्यांचा नंबर पण तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल. तर या आपण आतमध्ये यांना विचारून घेऊ. आपल्याकडे काय काय भेटतं? आपल्याकडे लहान मुलांचे 5-6 महिन्यापासून ते 4XL पर्यंत लहान मुलांचे कुर्ते वगैरे सगळंच भेटतात, धोतर वगैरे लहान मुलांचे ते मोठ्यापर्यंत. आणि आपल्याकडे मेटल फ्रेम वगैरे सगळे भेटतात, होम डिलिव्हरी फ्री. तुम्ही पाहू शकता गाडीमध्ये डॅशबोर्डवर ठेवण्यासाठी स्वामी समर्थांचे नॅपकिन वगैरे सगळं भेटून जाईल आपल्याला. स्वामी समर्थ महाराजांचे नॅपकिन म्हणजे साईजमध्ये पण आहेत, छोटी साईज आहे, मोठी साईज आहे. त्यांचं शेला वगैरे सगळं भेटतं आपल्याकडे. स्वामी समर्थ महाराजांचा शेला पण म्हणजे खूप छान दिसतोय. हा स्वामी समर्थ महाराजांचा शेला आहे आणि मी अंगावर पण घातलेला हा जो शर्ट आहे हा मी इथूनच घेतलेला आहे. खूपच सुंदर आणि फिटिंग एकदम व्यवस्थित आहे. तर मी स्वामी भक्तांना सांगू इच्छितो, जर तुम्हाला हा शर्ट पाहिजे असेल तर ऑनलाईन म्हणजे तुम्ही दिलेल्या नंबरवर पण कॉल करून मागू शकता. आणि जर अक्कलकोटला आलात तर इथे तुम्ही नक्की व्हिजिट करू शकता. आपण इथून जातोय खंडोबा मंदिरकडे. जसं मी तुम्हाला सांगितलं अक्कलकोटमधलं खंडोबा मंदिर आपण पाहणार आहे. तर आता आपण अक्कलकोटमध्ये आलेत, म्हणजे महाराजांपासून आपण सुरुवात करतोय. तर महाराजांनी सर्वात अगोदर जे म्हणजे अक्कलकोटमध्ये आल्यानंतर या मंदिरामध्ये आले होते, जे की खंडोबा मंदिर आहे. तर आतमध्ये आपण जाऊ आणि स्वामी समर्थ महाराजांचा खंडोबा रूपामध्ये एक खूपच सुंदर फोटोमध्ये लावलेला आहे, तो फोटो पाहू आणि खंडोबा महाराजांचं पण आपण दर्शन घेऊ. तर चला तर आपण आतमध्ये जाऊ. मी ज्या फोटोबद्दल सांगितलं होतं तो हाच फोटो. खूपच सुंदर म्हणजे अप्रतिम आहे. बस स्टॉपपासून फक्त आणि फक्त 2 मिनिटाच्या अंतरावर वॉकिंग डिस्टन्सला हे मंदिर आहे. ह्या मंदिरामध्ये या आणि अवश्य तुम्ही सर्व स्वामी भक्तांनी इथे येऊन दर्शन घ्या.
तर मित्रांनो, आता आपल्यासोबत आहेत गुरव गुरुजी, म्हणजेच खंडोबा मंदिरचे जे पुजारी आहेत ते हेच आहेत. यांच्याकडून आपण या मंदिराची संपूर्ण माहिती जाणून घेऊ. स्वामी समर्थ जय मल्हार. हा जो आहे खंडोबाचा मंदिर आहे, जेजुरीचा खंडोबा आहे. हा महाराजांनी स्वामींनी स्थान दिलं इथे. जेजुरीचा खंडोबा म्हणून महाराजांनी स्थान दिलं इथे. मधले ते खंडोबा ह्या दोन बायका खंडोबांना, उजवीकडं ती माळसा, डावीकडं ती बाणू, दोन बायका. खंडोबांना माळसा आणखीन बाणाई नावाचे. इथे ह्या ज्या पादुकात स्वामी राहिले ओठ्यावर. महाराज ज्यावेळेस सर्वप्रथम आले अक्कलकोटमध्ये 1857 साली महाराज अक्कलकोटमध्ये आले. आणि महाराज अक्कलकोटमध्ये आले ते सर्वप्रथम महाराज या मंदिरात आले. ओळखलं महाराजांनी खंडोबाचा मंदिर आहे म्हणून. ह्या ज्या पादुकात महाराज 3 दिवस राहिले ओठ्यावर. आणि महाराज इथं 3 दिवस राहिल्यानंतर इथंच एक अहमद अली खान रिसाईलदार नावाचा फकीर, पूर्वी इथे एक वेस होती, कमान होती. त्या कमानीमध्ये एक फकीर पहारा करीत होता. आणि पहारा करीत असताना त्या फकीरानं पाहिलं महाराजांना सर्वप्रथम. महाराज इथं बसलेले, तो फकीर महाराजांकडे आला. फकीराला माहीत नव्हतं, सहज म्हणून फकीर इथं महाराजांची मस्करी करीत होता. आणि मस्करी करीत असताना त्या फकीराला महाराजांनी इथंच रिकाम्या चिलीमधून अग्नी काढून दाखवला. पहिली लीला ती महाराजांनी इथंच करून दाखवली. रिकाम्या चिलीमधून फकीराला अग्नी काढून दाखवलं. मग तेव्हा त्या फकीराला कळून चुकलं की हे कोणीतरी इथे अवली आहे. त्या फकीराने महाराजांची माफी मागितली. त्याला स्वामींनी सांगितलं की जाऊन तू चोळप्पाच्या घरी सांग. तो फकीर जाऊन मग चोळप्पांना सांगितलं. ते चोळप्पा इथं आले आणि त्या चोळप्पाने इथून पुढे महाराजांना आपल्या घरी घेऊन गेलं समाधी मठात. हा महाराज येण्यापूर्वीचा मंदिर आणि अक्कलकोटचा हा ग्रामदैवत खंडोबा. हा स्वामी येण्यापूर्वीचं संस्थान काळातलं मंदिर. ज्या जाताना इकडे खंडोबाच्या मूर्त्या होत्या, मूळ खंडोबाच्या. त्या स्वामी इकडे बसून खंडोबाच्या मुखवट्यांची महाराज खेळायचे. आणि त्याच खंडोबाच्या मूळ मुखवट्या स्वामींनी समाधीवरती स्थापना केल्या चोळप्पांच्या घरी. आणि तिथून मग महाराज मुख्य मंदिरात 22 वर्ष राहिले, वटवृक्ष मंदिरात. आणि चोळप्पांच्या घरी महाराजांनी 30 एप्रिल 1878 महाराजांनी चोळप्पांच्या घरी समाधी घेतली. महाराजांनी खूपच महत्त्वाची आणि खूपच सुंदर माहिती दिलेली आहे. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये तुम्ही नक्की कळवू शकता. आणि तुम्ही या मंदिराला भेट दिली का नाही हेही तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि जसं महाराजांनी सांगितले की इथे समाधी मठ आहे, तिथं पण महाराज म्हणजे राहिलेले आहेत. तर आपण याच्यानंतर समाधी मठला जाऊ. तर पुढला व्हिडिओ आपला समाधी मठवरती असेल. तर तुम्ही आपला चॅनलला फॉलो केलं नसेल तर लवकर फॉलो करून घ्या आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि महत्त्वाचं म्हणजे माझ्यासमोर स्वामी आई आहेत. म्हणजे खूपच म्हणजे सुंदर फोटो आहे स्वामी आईंचा. हा, या स्वामी आईंचं दर्शन घेऊन आपल्या व्हिडिओची आपण शेवट करू. तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये, म्हणजे समाधी मठमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.